ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अश्विनच्या मोबाईलमधील व्हिडिओमुळे आता अर्जुन सायलीला अश्विनच्या या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे या सगळ्याचा एक खुलासा होणार असतो। पूर्णाजी आणि प्रिया अश्विनच्या या परिस्थितीला कारणीभूत असतात। म्हणजे पूर्णाजी अगदी उघड नाही किंवा पूर्णाजी मुद्दामून नाही तर नकळतपणे पूर्णाजी आणि प्रिया या सगळ्यांच्यामुळे अश्विनवरती हा परिणाम झालेला असतो। पण आता आपण तर पाहिले की रिया नावाच्या गर्लफ्रेंडमुळे अश्विनची ही हालत झाली। मग प्रिया कशी काय याला जबाबदार? तर याला मोठी जबाबदार प्रियाच असते। या सगळ्यामागे प्रियाचाच हात असतो आणि पूर्णाजीला हे सगळं माहिती नसतं। पूर्णाजीला या सगळ्यामध्ये काहीही माहिती नसतं, पण नकळतपणे पूर्णाजी सुद्धा अश्विनच्या या कारणीभूत झालेली असते या परिस्थितीला। आणि या सगळ्याचा खुलासा ज्या वेळेला सायली अश्विनचा मोबाईल उघडते त्याच्यामध्ये असलेले फोटो आणि व्हिडिओ या सगळ्यामधून अर्जुन आणि सायली या दोघांनाही अश्विनच्या या परिस्थितीला पूर्णाजी कारणीभूत आहे याचा भयानक उलगडा होतो। आणि मग अर्जुन पूर्णाजीचे डोळे उघडतो। अश्विनची ही अवस्था बघून अर्जुनने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। आत्ता कुठे त्याचं सायलीवरती प्रेम बसायला लागलेलं असतं आणि या प्रेमाची त्याला जाणीव व्हायला लागली असते की आपण सायलीच्या चांगुलपणाच्या, तिच्या प्रामाणिकपणाच्या आणि तिच्या चांगल्या स्वभावाच्या प्रेमात पडतोय। पण ज्या वेळेला अश्विनची ही घटना घडते अर्जुन मुळापासून हादरतो आणि अर्जुन विचार करतो काहीही झालं तरी प्रेम, हे लग्न या सगळ्यापासून मला लांब राहायला पाहिजे। चैतन्यने मला उगाच या सगळ्यामध्ये अडकवलं। चैतन्याच्यामुळे मी सायलीच्या प्रेमात वाहवत गेलो। त्याच वेळेला माझ्या मनाला मी आवर घातला असता तर कदाचित हे सगळं घडलं नसतं। आणि तो सायलीशी तुटक वागतो। सायली त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपण अश्विन भाऊजींना या सगळ्यामधून बाहेर काढूया। म्हणजे ती मुलगी कोण आहे, नक्की तिच्या बाबतीत असं का घडलं, तिने हा निर्णय भयानक का घेतला, हे सगळं आपण अश्विन भाऊजींशी बोलून ठरवूया। आणि या सगळ्यातून अश्विन भाऊजींना बाहेर काढायचं असेल तर मुळातच त्या मुलीबद्दलची सगळी माहिती त्यांच्या तोंडून बाहेर काढणं आवश्यक आहे। त्याच वेळेला त्यांचं मन हलकं होईल आणि या परिस्थितीमधून किंवा या भावनिक गुंतागुंतीमधून ते बाहेर येतील। अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही माझ्या घरच्यांच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका। कारण ना आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, 5 महिन्यांनी तुम्ही निघून जाणार आहात। पुन्हा आम्ही तुम्हाला हे सांगायची काहीच गरज नाही आहे। तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका असं म्हणत अर्जुन आता सायलीला या सगळ्यामधून बाहेर राहण्यासाठी सांगतो। सायली सांगत असते सर काय झाले तुम्हाला? आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं, माझ्या मधुभाऊंसाठी इतकं केलं आणि तरीसुद्धा मी तुम्हाला म्हटले का की तुम्ही करू नका? मला उलट आनंद झाला तुम्ही मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवलं। मग मी तुमच्या घरच्यांच्यासाठी केलं तर कुठे बिघडलं? इतके तर आपण एकमेकांच्या घरच्यांच्या जवळ तर आलेलो आहोत ना। अर्जुन सर असे का वागताय तुम्ही आणि अचानक काय झालं असं म्हणत ते अर्जुनचा हातात घेते। अर्जुन म्हणतो सायली तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या मुली अशाच असतात। सगळ्या मुली मुलांना आधी नादाला लावतात, त्यांना प्रेमाचं नाटक करतात, लग्न करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना झिडकारून निघून जातात। माझा मित्र कुणाल याच्या बाबतीत पण काही वर्षापूर्वी हीच घटना घडली आणि तेव्हापासून मी असा रूढ झालो। तेव्हापासून लग्नाबद्दलचं, प्रेमाबद्दलचं माझं मत बदललं आणि म्हणून मी असा वागतो असं म्हणत अर्जुन एक्सप्लेनेशन देतो। सायली म्हणते सर काय झालं असं? अर्जुन म्हणतो माझा मित्र कुणालला पण त्याच्या एका गर्लफ्रेंडने फसवलं। मग सायली आता अर्जुनचा हातात घेत म्हणते सर हे बघा, एक लक्षात ठेवा, सगळ्याच मुली काही अशा नसतात। म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना की कुणाल सरांचं किंवा तुमच्या मित्र कुणालचं त्या मुलीने फसवणूक केली, अश्विन भाऊजींची फसवणूक केली, पण सगळ्याच मुली अशा नसतात। मी तुम्हाला विश्वास देते, मी तुम्हाला दाखवून देईन की सगळ्याच मुली अशा नसतात असं म्हणत अर्जुनचा हात प्रेमाने सायलीने हातात घेतात अर्जुन पूर्ण विरघळतो आणि विचार करतो खरंच म्हणजे सायलींचं म्हणणं बरोबर आहे। त्यांना जे म्हणायचं आहे ते बरोबर आहे, त्या सगळ्या मुलींसारख्या नाही आहेत। मी उगाचच त्यांच्यावरती चिडत होतो, म्हणजे खरं तर त्यांच्यावरती चिडण्याचं माझं काही कामच नव्हतं। पण तरीसुद्धा अर्जुन आता सायलीच्या हातात घेतल्यावर ते निर्धास्त होतो आणि दोघंजण मिळून अश्विनच्या या परिस्थितीमधून त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी येतात। इथेच खूप मोठा उलगडा होणार असतो। आता मात्र अर्जुन अश्विनला भेटतो आणि म्हणतो अश्विन तू सांगितलंस रियाबद्दल, मला कळलं, पण आता तू मला निवांतपणे सगळं सांग की काय नक्की झालं होतं, तिने तुझ्या प्रेमाचा स्वीकार का नाही केला आणि दुसऱ्यासोबत लग्न का केलं? त्यावेळेला अश्विन म्हणतो या सगळ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, या सगळ्यासाठी खूप मोठी कहाणी आहे। म्हणजे मी आणि रिया गेले 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहोत। तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी ज्या वेळेला स्थळं बघायला सुरुवात केली तेव्हा रियाने मला सांगितलं होतं
रियाने मला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये लग्नाची गडबड चालू आहे, जर तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना तर माझ्या घरी ये, मागणी घाल आणि त्यानुसार आपण पुढचं लग्नाचं ठरवूया. मग अर्जुन म्हणतो म्हणजे या बाबतीमध्ये रियाने तुला धोका दिलाच नाही आहे, तू रियाला धोका दिलास का? अश्विन म्हणतो असं पण काही नाही आहे, मी तिला लग्न करणार नाही असं म्हटलोच नव्हतो. यावरती अर्जुन म्हणतो मग अडलं कुठे? तू का या सगळ्यापासून लांब राहिलास? तू या सगळ्यामध्ये का अडकत गेलास? यावरती आता मात्र इकडे अश्विन सांगायला लागतो मी अडकत नाही गेलो, मी त्यानंतर रियाला इग्नोर करत गेलो. तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ पाहत होते, ती मला सारखी कॉल करायची, लग्नासाठी आग्रह करायची. त्यावेळेला अर्जुनला आठवतं की एकदा आपण अश्विनला, म्हणजे एकदा नाही तर खरं तर तीनदा आपण अश्विनला कुणाशी तरी बोलताना पकडलं होतं आणि तो सांगत होता की थांब, ट्राय टू अंडरस्टँड, माझा प्रॉब्लेम पण समजून घे. हे आता अर्जुनला आठवतं आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे त्यावेळेची ती घटना तो बोलत होता रियासोबत, मी त्याच वेळेला त्याला बोललो असतं तर बरं झालं असतं. आणि अजून एक घटना अर्जुनला आठवते की सायलीने सांगितलेलं असतं अर्जुनला की आपण अश्विन भाऊजी खूप डिस्टर्ब आहेत, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण तेव्हा अर्जुनने सायलीला धुडकावून लावलेलं असतं की तुमचा काय संबंध आहे, भाऊ माझा आहे, घर माझं आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. हे पण अर्जुनला आठवतं. म्हणजे आपण तेव्हा जर सायलीचं ऐकलं असतं तर कदाचित ही परिस्थिती ओढावली नसती, अश्विनवरती ही वेळ आली नसती. आपणच मूर्ख, सायली आपल्याला सांगत होत्या. मग आता अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन, तू मला खरं खरं सांग की तू तिला का अवॉइड करत होतास? अश्विन आता सगळं सत्य सांगतो आणि म्हणतो दादा काय सांगू मी तुला, आपल्या घरचे सगळे ह्याला जबाबदार आहेत, कारण तुझं लग्न झालं. या 7 महिन्यामध्ये पूर्णाजीने सायली वहिनीचा स्वीकार केला का? नाही केला. आणि त्याच्यातच रिया आपल्या रिलीजनमधली नाही आहे, त्यामुळे पूर्णाजी तिचा स्वीकार करेल का हे मला माहीत नव्हतं. आणि याआधी तुझं लग्न व्हावं म्हणून पूर्णाजी थांबली होती, म्हणजे तन्वी परत येणार, मग तुझं लग्न होणार, मग माझं लग्न होणार, म्हणून मी गप्प होतो. आणि त्यानंतर तुझं लग्न झाल्यावरती पूर्णाजीचा व्यवहार बघता मी गप्प बसलो. असं म्हटल्यावरती आता अश्विनला समजतं की या सगळ्यामध्ये पूर्णाजीचा पण अगदी म्हणजे प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष हात आहे. आणि खरा हात असतो प्रियाचा, कारण तन्वी म्हणून तिने एंटर केल्यावरती सगळं घरामधलं वातावरण बिघडल्यामुळे अश्विनची ही अवस्था झाली असते. आता मात्र अर्जुन चिडतो, म्हणजे आपल्या भावाच्या या अवस्थेला पूर्णाजी एक जबाबदार आहे. आणि त्यानंतर तन्वी घरात येऊन हे जे क्लेश करत होती त्यामुळे अश्विनला असं वाटलं की पूर्णाजी त्याच्या बायकोचा स्वीकार करेल की नाही, आणि त्याचमुळे अश्विनने हे सगळं केलं. त्यावरती अर्जुन म्हणतो तुझा मोबाईल दाखव बरं. मग सायली आणि अर्जुन त्याचा मोबाईल पाहतात. मोबाईलमधले रियाचे फोटो पाहिले असता. आता रियाला खरं तर अर्जुन ओळखत असतो आणि रियाचं लग्न ज्याच्यासोबत झाले त्याला सुद्धा. त्यावेळेला अश्विन रडत सांगतो हो, मग तिच्या वडिलांनी, मी तिला काही प्रतिसाद देत नव्हतो, मग तिने वडिलांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं. या सगळ्याला मी पण कुठेतरी कारणीभूत आहे. आता मात्र अश्विनच्या अवस्थेला पूर्णाजी आणि तन्वी म्हणजेच खोटारडी प्रिया कारणीभूत आहे हे समजल्यावरती अर्जुनला खूप राग येतो आणि मोबाईलमधलं सत्य बघताच दोघांनाही धक्का बसतो.